भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संत, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोचावं या उद्देशाने सुरू केलेलं गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलवर आपण धम्माविषयीचे व्हिडिओ आपण बनवत असतो. बौद्ध नित्यपूजा पाठ यावरील व्हिडिओ आपण बनवतो. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्मा देशना सुखा संघस्य सामगे समागाण तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवक 1494 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा व्हिडिओ आहे महामंगल सूक्त. पालीमध्ये आहे आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट आहे. तर आपण पाली आणि मराठी असं आपण घेणार आहोत. तर प्रथम महामंगल सूत्र. एवमे सूतं एकं समयं भगवा सावथियं विहरति जेतवने अनाथपिण्डकस्य आरामे. अथाको अयंतरा देवता अभिकतायं रतिया अभिकंतवना केवल कप्पं जेतवनं ओभेसेतवा एनं भगवा तेनु संकमी उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं अठांसि एकमन्तठिता को सा देवता भगवन्तं गातायं अज्जभासी. जी पाप कर्मे तर जय मंगला यातला आपण पहिला भाग वाचलेला आहे. तर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे. असे मी ऐकले आहे, एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात राहत होते. तेव्हा रात्र संपत आली असता एक देवता स्वरूप प्रकाशमान पुरुष सर्व जेतवन प्रकाशित करीत भगवान बुद्धाजवळ आला. तेथे भगवंतास वंदन करून तो एका बाजूस उभा राहिला. एका बाजूस उभा राहून तो देवता स्वरूप पुरुष भगवंताला पद्यात म्हणाला. पद्यात म्हणजे त्या गाथेमध्ये ते म्हणाला. काय म्हणाला? देवता काय म्हणतो ते बघावा आता. बहुदेवा मनुष्याचं मंगलानि अचिंतयो अखमाना सोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमम्. तर याचा पहिल्या गाथेचा अर्थ देवता म्हणतो, बहुदेव मनुष्याने मंगलासाठी
चिंतिले सांगा आपण आम्हाला काय मंगल चांगले. तो देवता काय म्हणाला, बहुदेव मनुष्याने मंगलासाठी चिंतिले सांगा आपण आम्हाला काय मंगल चांगले. भगवान बुद्ध काय म्हणतात त्या देवता माणसाला. भगवान बुद्ध म्हणतात, आसेवनाच बालानां पंडितानाच सेवना पूजाच पूजनीयं एतम मंगलमुत्तमं. भगवान बुद्ध म्हणतात, मूर्ख संग न जोडवा, म्हणजे मूर्खाची संगत करू नका. थोरांची संगत जोडणे, ज्ञानी माणसाची संगत करा. पूजने पूज्य व्यक्तींना हेच मंगल चांगले. पुढे गाथा म्हणते, तथा म्हणतात, पटिरूप देश वासोच उभेच कत्तपुयता अत्त समापनिधी च एतं मंगलमोत्तमं. सुस्थळी म्हणजे चांगल्या स्थळी करणे वास, म्हणजे चांगल्या स्थळीच माणसानं गेलं पाहिजे. चालवा पुण्य पूर्वीचे, लावणे मन सन्मार्गी लावा हेच मंगल चांगले. अशा ठिकाणी जा सुस्थळी करणे वास, म्हणजे चांगल्या ठिकाणी राहा. चालवा पुण्य पूर्वीचे लावणे मन सन्मार्गी लावा हेच मंगल चांगले. नंबर 4 गाथा काय म्हणते, बाहुसंचं च सिद्ध सिंपच विनयोच सुशिकतो सुभाषिताच या वाचा एतं मंगलमुत्तमं. अंगी श्रुतत्व कौशल्य, लीनता आणि सभ्यता, सुभाषा अनची वाचेन हेच मंगल चांगले. अंगी श्रुतत्व कौशल्य म्हणजे ऐकण्याची क्षमता, लीनता नम्रता, सभ्यता, सुभाषणीची वाचेन चांगले शब्द बोला हेच मंगल चांगले. नंबर 5 गाथेमध्ये, माता पितुपटानां उत्तदारसं संगहो आनाकूलाच कमंता एतं मंगलमुत्तमं. सेवा, माता पिता यांची पालन, पुत्रपत्नीचे व्याकुळ नको, कर्मात हेच मंगल चांगले. सेवा माता पिता यांची करा, पालन पुत्रपत्नीचे करा, व्याकुळ नको, कर्मात हेच मंगल चांगले. नंबर 6 गाथामध्ये काय म्हणतात भगवान बुद्ध, दानच्च धम्मचर्याच यायता कानंच संगहो अनवज्यती कामनी
एतं मंगलमुत्तमम्। 6. धम्मचर्या तसे दान, बंधू बांधव आदर, निर्दोष करणे काम, हेच मंगल, हेच चांगले मंगल आहे. 7. आरती विरती पापा, मज्जपानाच संयमो, अपमादिच धम्मेषु, एतं मंगलमुत्तमम्. बस 7. कायदी टाळणे पापे, मद्यपान न सेवणे, अचूक धम्म कार्यात, हेच चांगले, हेच मंगल चांगले. नंबर 8 गाथा म्हणते, गारवोच निवातोच, संतुद्धीच कर्तयुता, कालेन धम्म सवनं, एतं मंगलमुत्तमम्. गौरव नम्रता तैसे समाधान कृतज्ञता, सुवेळी धम्म ऐकावा, हेच मंगल चांगले. आता नंबर 9 गाथा. खंतीच सोवच्च सता, समनानं च दर्शनं, कालेन धम्म साकच्छा, एतं मंगलमुत्तमम्. क्षमा आणि सुविचारी, क्षमा आणि सुवच्चाई, श्रवणाचे सुदर्शन, सुवेळी धम्म ऐकावा, हेच मंगल होय, हेच मंगल चांगले. नंतर 10वी गाथा आहे. तपोच ब्रह्मचर्याच, हरिया सच्चानं दर्शनं, निब्बान सच्ची किरियाच, एत मंगलमुत्तमम्. तप ही ब्रह्मचर्या, ती आर्य सत्यास पाहणे, निर्वाण साधने पूर्ण, हेच मंगल चांगले. पुढे 11वी गाथा. कुटस्स लोकमेहि, लोकधम्मेहि, चित्तयसन्न कप्पती, अशोकविजय स्तंभ, अशोक विरंजन खेमं, एतं मंगलमुत्तमम्. 11. पाहुणी लोक धर्माला, चित्त ज्याचे न बाळले चाळले, अशोक शांत निर्मोही, हेच मंगल चांगले. करुणी अशी ही कर्मे सर्वत्र अपराजित राहणे, नांदे कल्याण सर्वत्र तयाचे, तेच मंगल. अशा प्रकारे आता 12वी गाथा आहे. एतादिशानी कतवानं सबत्थ पराजिता, सभ्यता सोचिच, तं ऐसे मंगलमुत्तमम्.
अशा प्रकारे आपण महामंगलशिस्त पालीमध्ये आणि मराठीमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल भूई गे. जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल भूई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या शांतीचा मार्ग सर्व मानवजातीच्या हिताचा, देव मनुष्य यांच्या सर्वांच्या हिताचा असलेला आहे. जो मनुष्य बुद्धाचा विचार स्वीकारतो स्वतःचा उद्धार करून जातो. म्हणून ज्या व्यक्तीला आपला स्वतःचा विकास करावायचा असेल त्याने निश्चितच तथागत भगवान बुद्धाचे विचार आत्मसात करणं काळाची गरज आहे. त्याचा धम्म सांगतो, युद्ध नको बुद्ध पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी तथागताच्या जीवनाचा, तथागताच्या विचाराचा आपण अभ्यास करावा. अभ्यास करावा म्हणजे आपण जे चॅनलवर भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो ते समजून घ्यावं ही नम्र विनंती. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल. जय भीम. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल.